आज आपण आपला जो प्रॅक्टिस सेट 7.1 आहे 10वीचा म्हणजे ट्रिग्नोमेट्री मधला, तर त्यातील काही एक्झाम्पल बघूया. आता मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा बघून घ्या. आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर. आता काय दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल कशाचं आहे तर कोनचं. तर आपण काय करूया, तर या साईडला इकडं मी सोल्युशन असा एक शब्द लिहितोय. ओके, याला सॉल्व्ह करतोय आपण. आता यात आपल्याला काय करायचं, तर कोनची एक डायग्राम आपल्याला काढायची. आता कोनची डायग्राम काढत असताना आपण काय करणार आहोत, तर कोन तुम्हाला माहिती आहे की काल आपण जे समजा बेसिक घेतलं परवाच्या दिवशी, तर त्यामध्ये मी कोन बद्दल तुम्हाला माहिती दिलेली होती. आता जर समजा आपण अशी जर डायग्राम काढली तर याला आपण कोन म्हणत असतो. आता या कोन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर रेडियस ऑफ बेस, म्हणजे आता हे जे हा जो पार्ट आहे इथला, तर याला बेस म्हणतात, रेडियस ऑफ बेस. आणि हा जो दिलेला आहे आपल्याला, तर हा पार्ट एवढा, म्हणजे समजा हे ओ पॉइंट आणि हा ए पॉइंट, तर ओ ए हा जो सेगमेंट आहे तर हा दिलेला आहे आपल्याला 1.5 सेंटीमीटर. ओके, आता यानंतर परपेंडिक्युलर हाईट मीन्स काय, तर समजा आपण एक हाईट जर का याची अशी काढली तर याला म्हणायचं परपेंडिक्युलर हाईट. तर इकडे बी पॉइंट घेतो मी, तर बीओ इज कॉल्ड ॲज अ परपेंडिक्युलर हाईट. ओके, म्हणजे थोडक्यात हा जो ट्रायंगल बनला आतमध्ये कोनच्या मध्ये, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल बनतो परपेंडिक्युलर हाईट मुळे. तर यामध्ये हा पॉइंट ओ घेतला आपण, हा जो पॉइंट आहे तर हा ए घेतला आणि वरती घेतला बी. ओके, असा ट्रायंगल फॉर्म झाला आतमध्ये. परपेंडिक्युलर हाईट आपल्याला 5 दिलेली आहे आणि सोबत हे दिलेलं आहे 1.5. आपल्याला काय करायचं, तर आपल्याला जे समजा विचारलेलं आहे तर ते आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजे यामध्ये आतमध्ये असलेली जागा. तर आता याला लिहित असताना कसं करायचं बघा, आपण काय करूया, हिअर अर्थात या एक्झाम्पल मध्ये, हिअर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला आर जो आहे तर तो आर दिलेला आहे 1.5 सेंटीमीटर. ओके, 1.5. यानंतर जर आपण जर सहज बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर एच ची व्हॅल्यू दिलेली आहे. एच किती आहे, तर एच आहे 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ कोन. आता यासाठी एक फॉर्म्युला की जो आपण अगोदर घेतलेला होताच, व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ओके, व्हॉल्यूम ऑफ अ कोन. तर जो फॉर्म्युला आहे तर तो तुम्हाला पण आठवत असेल की तो होता 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ओके, हा फॉर्म्युला होता. यामध्ये आपल्याला काय करायचं, तर हे 1/3 च्या खाली 1/3 पायची जी व्हॅल्यू असते तर ती जर दिलेली नसेल ब्रॅकेटमध्ये, तर इकडे ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिलेली असते पायची. जर समजा ती जर दिलेली नसेल तर आपल्याला घ्यायची 22/7 इंटू आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर मीन्स काय, तर 1.5 चा स्क्वेअर होईल. मग आता हे 1.5 इंटू 1.5 म्हणजे 1.5 चा स्क्वेअर झाला. आता याची व्हॅल्यू किती, तर 5. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर हे सॉल्व्ह करत असताना आपण ज्यावेळेस समजा हे सर्व सॉल्व्ह करणार, म्हणजे आपल्याला काय करायचं, तर 1 इंटू 22 इंटू 1.5 इंटू 1.5 इंटू 5 आणि अपॉन. आता याच्या अपॉन मध्ये काय येईल, तर हे या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 7×21 होतील. आता ज्यावेळेस वर आपण गुणाकार करू सर्वच्या सर्व आणि जर समजा याला भाग दिला तर एवढं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर याचं जे आन्सर येतं तर हे येतं 11.79. तर याला लिहित असताना आपण व्हॉल्यूम आहे तर व्हॉल्यूम ही क्यूबिक सेंटीमीटर मध्ये असते, तर त्यामुळे याला असं आपण मानतोय. ओके, क्यूबिक सेंटीमीटर. तर हे होतं 7.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल नेमकं काय दिलेलं आहे बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पियर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. आता यात व्हॉल्यूमच करायची, पण कशाची, स्पियरची. स्पियर मीन्स काय, तर गोल असतो. स्पियर मीन्स आपला जो समजा चेंडू आहे, जो बॉल आहे, तर त्याला आपण स्पियर म्हणतो. जसं की समजा गोळा फेक तुम्ही शिकलेले असाल करता शाळेमध्ये, तर गोळा फेकमध्ये जो गोळा यूज केला जातो तर तो स्पियर पार्टचा असतो. तर याची आपल्याला डायमीटर दिलेली आहे. आता ही जी डायमीटर आहे याची, तर आता हा जर आपण समजा असा कट केला तर हे सर्कलच असतं मध्ये, तर ही डायमीटर दिलेली टोटल. ओके, आता समजा हा पॉईंट जर का ए घेतला आणि इकडचा जर का बी घेतला, मध्ये जर ओ घेतला, तर ओ ए इज कॉल्ड एज अ रेडियस. ओके, तर आपण काय करूया, सुरुवातीला मांडूया की डायमीटर ऑफ स्पियर. ओके, डायमीटर ऑफ स्पियर किती आहे, डायमीटर दिलेली स्पियरची, तर ती आहे 6 सेंटीमीटर. ओके, 6 सेंटीमीटर. आता जर डायमीटर दिलेली आहे तर याची रेडियस किती होईल, तर रेडियस असते हाफ, हे तर आपल्याला माहिती आहे. मग आता रेडियस इन ब्रॅकेट आर इज इक्वल टू 6/2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. सो दिस इज द रेडियस ऑफ अ स्पियर. आता आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम काढायची. जसं कोणची व्हॉल्यूम काढली त्याच पद्धतीनं आतमध्ये असलेली जागा काढायची, व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. आता स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला
आणि कोणत्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा वेगवेगळा असतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणची व्हॉल्यूम आणि स्पियरची व्हॉल्यूम हा वेगवेगळा फॉर्म्युला आहे. आता यात नेमकं आपल्याला काय करायचंय बघा, हे स्पियर सॉरी हे SPHERE स्पियर इज इक्वल टू, आता व्हॉल्यूम जो आहे तर व्हॉल्यूम काढत असताना आपण हा जो फॉर्म्युला यूज करतो याचा, तर फॉर्म्युला असतो 4/3 πr क्यूब. ओके, व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. आता याला इज इक्वल टू 4/3. आता यात सुद्धा पायची व्हॅल्यू दिलेली नाही, तर त्यामुळे आपल्याला टाकायचं 22/7. आता आर जो आहे तर आर कसा काढायचा आपल्याला, तर आर मीन्स काय, तर 3 चा क्यूब होणार आहे. ओके, कारण आर चा क्यूब आहे. आता याला सॉल्व्ह करत असताना काय करावं लागेल, तर 4/3. आता यानंतर 22/7 इंटू 3 कारण 3 टाइम्स आहे. आता एक 3 तर कॅन्सल होणार आहे, पण आता वरती काय काय राहिलं तर ते लिहून घेऊया. बघा, सुरुवातीला राहिला 4, नंतर राहिला 22, नंतर राहिले 3 इंटू 3. एक 3 आपण कॅन्सल करू शकतो, हा 3 हा 3 याच्या सोबतचा. आपण मध्ये काय राहिलं होतं 7. आता याला सॉल्व्ह करायचं, तर वरती जे काय मल्टिप्लिकेशन होईल आणि त्याला जर का आपण 7 न जर का भाग दिला, तर याचं जे आन्सर आहे तर फायनल आन्सर सांगतोय मी, तर हे तर 113.04 क्यूबिक सेंटीमीटर. तर हे फायनल आन्सर झालं. ओके, हे जे आहे हे फायनल आन्सर आहे. तर हे असं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. आता अजून सुद्धा यामध्ये एक्झाम्पल आहेत की ज्यामध्ये आपल्याला समजा हे बघा नंबर 3चं एक्झाम्पल आपण बघूया. याच मधलं म्हणजे 7.1 मधलं नंबर 3. ओके, नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे बघा, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया काढायचा कशाचा, सिलेंडरचा. सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करत असताना आपला एक जो फॉर्म्युला आहे तर तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. फॉर्म्युला नेमका कोणता, तर आपण काल परवा एक बेसिकचा व्हिडिओ घेतलेला होता, त्यामध्ये फॉर्म्युला दिलेला होता. तर आता फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द टोटल सरफेस एरिया ऑफ अ स्पियर, तर तो काय बनतो नेमका बघा. थर्ड एक्झाम्पल साठी थोडं या साईडला आपण टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहून घेऊया. ठीक आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ अ स्पियर सॉरी काय, तर हे आपल्याला जे दिलेलं आहे टोटल सरफेस एरिया, तर तो कशाचा कॅल्क्युलेट करायचा सांगितलेला आहे. तर ते एकदा एक्झाम्पल मध्ये परत बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. ओके, आता सिलेंडर म्हणजे नेमकं काय असतं, तर जो दंडगोल असतो सिलेंडर. एक लक्षात घ्या, सिलेंडर कसं असतं हे बघा. जर समजा आपण एक पाईप जर का कापला, तुकडा जर कापला, तर याला आपण म्हणत असतो सिलेंडर. ओके, तर याचा टोटल सरफेस एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. मग आता याचा फॉर्म्युला नेमका काय असतो, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे पूर्ण एरिया झाला याचा, म्हणजे दोन्ही सर्कल आणि आजूबाजूचा सुद्धा. तर याचा फॉर्म्युला काय असतो, तर फॉर्म्युला असतो 2 पाय इन ब्रॅकेट सॉरी इकडे आर असतं मध्ये 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. ओके, तर हा आहे फॉर्म्युला टोटल सरफेस एरियाचा. आता यात फक्त व्हॅल्यू टाकायच्याच आपल्याला, कशा कशाच्या, तर पायची व्हॅल्यू की जी दिलेली नव्हती. तर मग आता हे 2 इंटू 22/7. आता आर मीन्स काय, तर रेडियस. तर रेडियस दिलेली का बघा एकदा एक्झाम्पल मध्ये बघूया. रेडियस हे बघा, रेडियस ऑफ बेस किती 5 आणि हाईट किती आहे 40. तर हे लक्षात ठेवा 5 आणि 40. मग आता इकडं आपण टाकूया, या आरच्या ठिकाणी 5 येईल आणि आता ब्रॅकेट मध्ये हाईट जी आहे तर ती 40 प्लस 5. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला बघा, 2 इंटू 24. मग आता हे जे तर वरती जर आपण समजा हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे कसं होणार बघा, हे 44 इंटू 5/7. 44 कसे आणले समजले का, हे 5 वरती घेतले. आता हे इंटू जर समोर जर पाहिला आपण तर हे होतात 45. ओके, 45 कसे, तर या दोन्हींचं ऍडिशन. आता याला जर सॉल्व्ह केलं आपण तर हे होतं 44 इंटू आता 5 इंटू 45 आणि आपण 7. आता जर समजा हे जर सॉल्व्ह केलं आपण तर याचं आन्सर आपण सहज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे जे आन्सर आहे तर हे आन्सर कॅल्क्युलेट करत असताना